लॉकडाउन के सबब न सिर्फ तालीमी इदारे बंद किए गए बल्कि लाइब्रेरियां भी बंद पड़ी है। अब जबकि लॉकडाउन को आहिस्ता आहिस्ता मुकम्मल तौर पर खत्म करने की कोशिशें हो रही है, तो ऐसे में बंद पड़ी हुई लाइब्रेरियों को भी खोलने की इजाजत देने की मांग जोर पकड़ रही है। इस सिलसिले में महाराष्ट्र ग्रंथालय सेना जिला नांदेड़ की जानिब से आज नांदेड़ जिले के कलेक्टर की मारिफत रियासत के वजीर आला उद्धव ठाकरे को एक मेमोरेंडम भेजा गया, जिसमें सरकारी मंजूरशुदा अवामी लाइब्रेरियों को दोबारा शुरू करने की इजाजत देने की मांग की गई। वाज़ेह है कि नांदेड़ जिले में सरकारी तौर पर मंजूरशुदा 789 लाइब्रेरियां मौजूद है और इन लाइब्रेरियों में 1372 के करीब मुलाजिमीन खिदमत अंजाम देते हैं। अवामी लाइब्रेरियों को बंद किए जाने के सबब इन मुलाजिमीन को कई तरह के मसाइल से दोचार होना पड़ रहा है। महाराष्ट्र ग्रंथालय सेना जिला शाख नांदेड़ के जिम्मेदारान ने जिला कलेक्टर के मारिफत रियासती हुकूमत से मुतालबा किया है कि वो जिले की अवामी लाइब्रेरियों को दोबारा शुरू करने की इजाजत दे दें। अवामी लाइब्रेरियों से न सिर्फ मुलाजिमीन का फायदा है बल्कि इन लाइब्रेरियों में मुताले के लिए आने वाले अफराद को भी सहूलत हो जाती है। सार्वजनिक ग्रंथालयातर्फे मी नांदेड जिल्ह्यातून शंकर मिरकुटे ग्रंथपाल आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब नांदेड यांच्याकडे गेलो। सार्वजनिक ग्रंथालय जे महाराष्ट्रातून सगळं चालू करण्याच्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यातही आमच्या जे महाराष्ट्र शासनाने ग्रंथालय कोविड-19 मुळे बंद केलेले आहेत ते पूर्ववत चालू करा। जे बाहेरगावाहून खेड्यामध्ये बरेचसे लोक जे बाहेरगावाला नोकरीला होते कामाला होते सर्व आलेले आहेत, त्यांना पुस्तक साप्ताहिक मासिक वाचनाचं साहित्य पुरवण्यासाठी ते मागत आहेत। त्यांना आम्ही देऊ शकत नाही कारण का शासनाचे आदेश आहेत की वाचनालय बंद ठेवा। आज आम्ही सर्व कर्मचारी वाचनालयाचे पूर्ण आज वाचनालय बंद असल्यामुळे आम्ही बसून आहोत। आज आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। आम्हाला शासनाने फार थोडंसं अनुदान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये भागत नाही आणि संस्था चालकाला पुस्तक असो पेपर असो साप्ताहिक आज सर्व कागदपत्र पुरवण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यालाही समजा त्यानं तेवढा म्हणजे मानधन दिलेलं नाही। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील जवळजवळ 775 वाचनालय आहेत, जवळजवळ 1,500 कर्मचारी आमच्या नांदेड जिल्ह्यातून असून हे सर्व कर्मचारी आज उपासमारीच्या त्यांना कुठलं धान्य मिळत नाही, कुठलं शासनाचं काहीच मिळत नाही। त्यामुळे आज सगळे नांदेड जिल्ह्याचे जे कर्मचारी आहेत त्यांची फार उपासमारी होत आहे। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबाला असे निवेदन दिले की आज आमचं हे वाचनालय चालू करायच्या दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घ्या। माननीय आम्हाला जे पैशाचा जे प्रॉब्लेम आहे अनुदानाचा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करायची आहे, त्यांनाही निवेदन पाठवून दिलेलं आहे आम्ही की बाबा आमचे वाचनालय सुरू करून आमचं जे राहिलेलं अनुदान आम्हाला मिळावे। आमची जे ग्रंथपालाची असो उपासमारीची वेळ येत आहे त्यांना काय ते आर्थिक मदत समजा जे शासन जे दुसऱ्याला काय देते राशन वगैरे आम्हालाही तसं देण्यात यावे किंवा आम्हाला जे उपासमारीची वेळ आहे ते थांबावं। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला एवढी विनंती आहे की आमच्या वाचनालय चालू करून पूर्ववत चालू करा। जे जिथं जे एरिया नाही जिथं कोविड-19 समजा आलेला नाही त्या एरियात चालू करायला काय हरकत नाही, तिथं चालू करू शकतो आम्ही, ते आम्हाला शासनाने परवानगी द्यावी। तसं आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे।